इकडे घेऊ नका. तुम्ही एका महिन्याला एक वेळा जातो. सुरतवरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे. तर गुजरात 2 तासाचा आहे, तिथून 1 तास नंदुरबार आहे. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होतं, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्याविषयी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजे. कोल्हापुरामध्ये तुम्ही 100 कोटी रुपयांच्या रस्त्याचं उद्घाटन तुमच्याच हस्ते झालं होतं, पण कोल्हापूरच्या चारी बाजूने येणाऱ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. कोल्हापूरकर सुद्धा त्यातून जातात. काय सांगणार? मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सगळ्या राज्याचा मी तुम्हाला सांगितला. जर पावसाळ्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी हे व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि मला वाटतं आपण सर्व सत्तारूढ लोकांनी आता हे रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने 60 दिवसात निवडणुका घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे आज उपनिबंधकांचा पण निकाल लागणार आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? नाही, आता उपनिबंधकांना जे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो निर्णय द्यावा लागेल, म्हणजे देतील ते. आणि 60 दिवसाच्या निवडणूक आता त्याला घ्यावीच लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे पुन्हा आता काय मजूर वाढला तुम्ही येऊ नका. आता प्रशासक मंडळाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. पण गोकुळ आणि केडीसीसी पशुखाद्याचे दर आहेत वाढवलेले आहेत आणि कमिशन देखील वाढवणार आहे. नाही, पशुखाद्याच्या दराबद्दल जर परवडत नसेल किंवा तोटा होत असेल तर जरूर ते वाढवावं, तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवावं. कमिशनमध्ये मात्र थोडीशी गडबड आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. साहेब, गोकुळ आणि केडीसीसी या दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढच्या 2 महिन्यात होणार आहे. 50 जणांचं राजकीय पुनर्वसन खरं या माध्यमातून होणार आहे. काय गाठीभेटी घेत आहेत का आणि यावेळी कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे? नाही, दरवेळेला कार्यकर्ते असतात, त्यात कार्यकर्त्याला संधी दिली जाते. 2-3 आहे बघा, प्रमुख म्हणून नेते असतील, बऱ्याच लोकांना कार्यकर्त्याला नवीन संधी मिळत असते. पण असं होणार आहे की 10 वर्षाच्या याच्यामुळे केडीसीसीतले गोकुळला आणि गोकुळमधले केडीसीसीला असं काही सगळं बदल आहे. अजून काही चर्चा नाही, अजून तो काय निर्णय अजून अंमलात आणलेला नाही, त्यामुळे अजून वेळ आहे. हे सर्व चर्चा होत असताना बिनविरोधचा मुद्दा देखील कुठेतरी पुढे येते. काय अजून बिनविरोधचं चर्चा कुठेही सुरू झालेली नाही. झाली की तुम्हाला पहिल्यांदा बोलून मी सांगेन. कागलमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी नांदा सौख्य भरे असा एक सल्ला दिलेला आहे. मंडलिक साहेबांना तुम्ही आवाहन देखील केलेलं आहे. काय प्रतिसाद मिळतोय काय ह्या 2 इलेक्शनच्या? अजून निवडणुका सुरू व्हायच्या आहे. निवडणुका सुरू झाल्यानंतर कळेल. आता चौघही आम्ही जिल्ह्यात तालुक्याचे प्रमुख नेते म्हणजे हजर असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समिती दिलेली आहे. जबाबदारी घेतली. मी तुम्हाला सांगितलं की ही विधानसभा मी लढणार आहे. पुढची लोकसभा जनतेनं जर दिला आशीर्वाद तर लढणार आहे आणि माझी स्वप्न आहे की रेल्वे मंत्री व्हायचं. बघूया परमेश्वर आणि जनता काय करते. आता यावेळेला मी मुंबईला गेलो की जे कोल्हापूरच्या जवळील गाव आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. आपण जर पाहिलं तर हद्दवाढीबाबत अनेक जण पोटचेपी भूमिका घेतात. पालकत्वाच्या भूमिकेत कोण पुढे जाणार तर तुम्ही ती भूमिका निभावणार आहात का? कारण अनेक वर्षापासून चर्चा आहे, डायस्पोरा चर्चा ते पुढे काय होत नाही. हद्दवाढ व्हावी या मताचं आहे. ज्या गावाबद्दल वाद नाही त्याचं ताबडतोब नोटिफिकेशन निघावं अशी माझी सातत्यानं आग्रही मागणी राहिलेली आहे. आणि कोल्हापूर शहराचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख घटक म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेन.